विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वी-12वी परीक्षा दिलेली, परीक्षेनंतर तुमचा निकाल देखील लागलेला आहे। निकालामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळाले, प्रत्येक विषयात चांगले गुण मिळाले, त्यानंतर तुम्हाला टक्केवारी देखील चांगली मिळाली, पर्सेंटेज देखील तुम्हाला चांगले मिळाले। पण मित्रांनो, तुम्ही तुमचा करियर पॉईंटमध्ये चॉईस करताना कन्फ्यूज आहात। कुठल्या क्षेत्रामध्ये जावं, कुठल्या क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यावं, कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं, पूर्ण तुम्ही कन्फ्यूज आहे का? तुमचं करियर काय, फ्युचर काय? जर कन्फ्यूज असाल तर मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी। बघा मित्रांनो, 10वी-12वी नंतर करियर कसं निवडायचं, करियरमध्ये काय करायचं, काय कुठली फील्ड चॉईस करायची, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती देणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करून द्या, कारण हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी। जो विद्यार्थी हा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत विदाउट स्किपिंग व्हिडिओ पूर्ण बघणार, अशा विद्यार्थ्याला करियर चॉईस करताना 10वी असो 12वी असो नंतर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही। आणि मी तुम्हाला 100% सांगतो का तुम्हाला जी इच्छा बनण्याची आहे का, फ्युचरमध्ये जे तुम्हाला करून दाखवायचे, समाजामध्ये तुम्हाला जो स्थान आपल्याला निर्माण करायचे, आईवडिलांची स्वप्न असतील, स्वतःची स्वप्न असतील, पूर्ण करायचे असेल, तुम्ही 100% पूर्ण करणार। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का निकाल लागल्यानंतर का सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आपल्यासोबत असा होतो का आईवडील असतील, नातेवाईक असतील, मित्र असतील किंवा स्वतः असतील का सगळे कन्फ्यूज असतात का कोण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी तुम्हाला का प्रोत्साहित करतंय। पण मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्हाला करियर करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये आवडतंय, कुठला विषय आवडतो, कुठली तुमची हॉबीज काय, सगळ्यात गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या। बघा मित्रांनो, बऱ्याचदा आमच्यासोबत देखील अशी अडचण येऊन गेली का 10वी-12वी नंतर चांगली टक्केवारी मिळाली, चांगले पर्सेंटेज मिळाले, पण कोणीही मार्गदर्शन केले नाही। जे शिकलेले व्यक्ती होते, जे चांगल्या नोकरीवरती, अशा व्यक्तींनी आजूबाजूला राहणाऱ्या सोबत असणाऱ्या व्यक्तींनी स्वतः सांगितलं नाही आम्हाला का करिअरमध्ये हे निवडा। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये करिअर चॉईस करताना कुठेही तुमची दिशाभूल होऊ नये आणि तुमचं आयुष्य चांगलं घडो, तुम्हाला यश प्राप्ती हो, म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ खास स्पेशली तुमच्यासाठी बनवण्यात येत आहे। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। बघा मित्रांनो, प्रत्येकाची इच्छा असते, आईवडिलांची इच्छा असते, स्वतःची इच्छा असते का समाजामध्ये मला एक स्थान निर्माण झालं पाहिजे, मला एक मोठं व्यक्ती म्हणून दाखवायचे, का मला काहीतरी माझ्या घरच्यांसाठी, स्वतःसाठी, आपल्या समाजासाठी, देशासाठी काहीतरी करायची इच्छा असते। पण मित्रांनो, इच्छा असताना, चांगले मार्क असताना, चांगले गुण असताना, पण आपण काय करायचं आपल्याला हे माहीत नसतं, चांगलं मार्गदर्शन नसतं, त्यामुळे आपण बऱ्याच ठिकाणी कमी पडतो। बघा मित्रांनो, वेगवेगळे क्षेत्र आपल्या आजूबाजूला आहे, वेगवेगळे करिअर आहेत आपल्या आजूबाजूला, पण विद्यार्थ्यांना माहीत नसतं, त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या संकटांना त्यांना सामोरं जावं लागतं। आणि मित्रांनो, तुम्हाला यामध्ये संकटांना सामोरं जाऊ नये म्हणून मित्रांनो हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। बघा मित्रांनो, प्रत्येकाची इच्छा असते। आता मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओ बघणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, नीट लक्ष देऊन ऐका, नीट लक्ष देऊन बघा का कुठल्या क्षेत्रामध्ये कुठला बेनिफिट आहे आणि कसं आहे। बघा मित्रांनो, व्हॉट नेक्स्ट आफ्टर 10th and 12th, 10वी आणि 12वी नंतर काय करायचं खूप कन्फ्यूज असतं। काय म्हणतात कॉमर्सला जा, आर्ट्सला जा, सायन्सला जा, कोण म्हणते फायनान्समध्ये जा, इंजिनिअरिंग कर, त्यानंतर मेडिकलला जा, कोण म्हणतं ITI कर, बरोबर आहे। अशा प्रकारचे वेगवेगळे क्षेत्र आपल्याजवळ असतात, पण स्वतःला काय आवडतं आणि स्वतःला कुठं जायचं हे शोधणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आणि मित्रांनो, आता प्रत्येक फील्डमध्ये कुठली करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे कुठली संधी आहे, कुठली पात्रता आहे, कुठले विषय असतात, सर्व डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। बघा मित्रांनो, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं तुम्ही करिअरमध्ये कन्फ्युजन असणं गरजेचं नाही आहे मित्रांनो, आणि होणारच नाही। व्हिडिओ हा विदाउट स्किपिंग बघा मित्रांनो। बघा, काही जण घरातली मोठी व्यक्ती बोलते का तुम्ही डॉक्टर व्हा, काय म्हणतात इंजिनियर व्हा, काय म्हणतात तुम्ही लॉयर, काय बोलतात IAS ऑफिसर व्हा, काय म्हणतात टीचर बना। पण माझं तर स्पष्टपणे मत आहे का जर तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला जी गोष्ट आवडते, ज्या फील्डमध्ये सगळ्यात जास्त तुमचा इंटरेस्ट आहे, तुम्हाला जिथं सगळ्यात जास्त हॉबीज आहे, का तुम्हाला लागतं का तुम्हाला वाटतं का मला याच्यामध्येच करिअर करायचं किंवा मला हा विषय आवडतो, मला ही गोष्ट खूप आवडते, तर मित्रांनो मी तुम्हाला चांगलं सजेशन देऊ शकतो का तुम्ही त्या संबंधितच म्हणजे त्याला रिलेटेड चांगलं करिअर चॉईस करा आणि त्याच्यामध्येच तुमचं यश प्राप्त करा। बघा मित्रांनो, पुढे आपण बघू शकतो का बऱ्याच गोष्टी असतात। आता सगळ्यात महत्त्वाचे आपण आता बघणार मित्रांनो का आपल्या भागामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये का कुठे कुठे सगळ्यात जास्त संधी असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते का कुठे जॉब असतात, नोकऱ्या असतात, सगळ्या प्रकारचे डिटेल आता आपण बघणार आहे। पण मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघणार आपण का जेव्हा कोणीही करिअर गाईड्स करत असताना
किंवा कोणीही सांगत असताना घरातले आई वडील कोणीही असतील तर बऱ्याचपैकी असा प्रॉब्लेम होतो का या गोष्टीबद्दल कोणी सांगत नाही. तर मित्रांनो, पहिल्यांदा मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे, त्याच्यानंतर आपण काय फॅकल्टी असेल त्याच्याकडे आपण जाणार आहे. तर मित्रांनो बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे का UPSC त्यानंतर MPSC या दोन गोष्टी आपण जाणून घेणार आहे. कुठल्या प्रकारची पात्रता असते, कुठल्या प्रकारची पात्रता नसते, बरोबर आहे, या संबंधित पूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये आता जाणून घेणार आहे. बघा मित्रांनो, UPSC म्हणजे काय, संघ लोकसेवा आयोग. बघा आता यांच्यातर्फे म्हणजेच काय का आपण याला इंग्लिशमध्ये असे म्हणतात का युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. बघा याचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर मित्रांनो बघा का याच्या आता आपण बघणार आहे का कुठकुठले पदं असतात, कुठकुठल्या संधी असतात, त्याच्यानंतर आपले शैक्षणिक पात्रता काय असते, आपण सगळं डिटेलमध्ये आता बघणार आहे. तर चला आता मित्रांनो बघूया का UPSC म्हणजे नेमकं काय आणि कुठले पद याच्यामध्ये असतात. बघा मित्रांनो, आता स्पर्धा परीक्षेतील करिअर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, आता याच्यामध्ये आपण सगळं आता डिटेलमध्ये बघायचे आपल्याला. बघा आता मित्रांनो, UPSC बघा संघ लोकसेवा आयोग. आता याच्यामध्ये बघा का केंद्रीय लोकसेवा आयोग असतं. बघा केंद्राद्वारे याची एक्झाम होत असते. बघा मित्रांनो, आता या क्षेत्रासंबंधामध्ये आता सगळ्यात आपल्याला बघायचे का याच्यामध्ये कुठली पदं असतात. काही पदं असतात, आता तुम्ही मोस्टली जर बघत असाल, आता तुम्हाला मी पुढे सांगणार आहे का तुम्हाला जे तुमच्या मनामध्ये शंका असेल का आर्ट्स कॉमर्स सायन्स ते सगळं डिटेलमध्ये तुम्हाला घेणार आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या, त्यापूर्वी हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण या क्षेत्रामध्ये जे अधिकारी व्यक्ती असतात, तुम्ही कुठलाही अधिकारी व्यक्ती बघा का नॉर्मली फील्ड कुठली असू द्या, म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठले असू द्या, पण तुम्हाला नोकरी करणारे म्हणजे याच्यामधले चांगले अधिकारी मोठे तुम्हाला UPSC मधून झालेले दिसतात. बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये आपल्याला बघायचंय का या क्षेत्रामध्ये म्हणजे UPSC मधून कोणकोणती पदं भरलेली जातात. आता बघा मित्रांनो, UPSC ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यास जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी, तसेच बघा जिल्हा दंडाधिकारी, जिल्हाधिकारी, त्यानंतर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नंतर महानगरपालिकेचे आयुक्त, विभागीय आयुक्त, त्यानंतर केंद्र किंवा राज्य सरकारचा विविध विभागांचे मुख्य सचिव, त्यानंतर शासकीय महामंडळाचे संचालक, बघा शासकीय महामंडळाचे संचालक, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक, अशा विविध राज्य केंद्रामधील बघा मित्रांनो अशी पदं भरले जातात. म्हणजे थोडक्यात महत्त्वाची म्हणजेच काय का शासनाची जी जबाबदारी असते, राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, का यामध्ये शासनाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मोठे अधिकारी पदांची भरती केली जाते. आणि मित्रांनो ही भरती तुम्हाला UPSC मधून भरली जाते. बघा आता मित्रांनो, या परीक्षेचं महत्त्व काय बघा मित्रांनो, थोडक्यात तुम्हाला सांगतो का देशाचा कारभार. बघा मित्रांनो काय का देशाला एक संध ठेवून म्हणजे काय एकत्र ठेवून शांत ठेवून का देशाचा कारभार सुरळीतपणे चालण्यासाठी UPSC मधून निवड केलेली जाते. बघा मित्रांनो काय UPSC मधून निवड केली जाते. आता मित्रांनो ही झाली पदे. बघा मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय का ही पदं दिसते आपल्याला, ही पदं कुठून भरली जातात, UPSC द्वारे पदं भरलेली जातात. बघा मित्रांनो आता पुढे बघा काय याची पात्रता आणि कालावधी काय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय याची पात्रता आणि कालावधी काय. बघा मित्रांनो आता आपण बघणार आहे का याची पात्रता नेमकी काय. बघा भारतातील कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी एवढीच कमीत कमी शैक्षणिक पात्रता आवश्यक समजली जाते. बघा मित्रांनो म्हणजेच काय का भारतामधील तुम्हाला इंडियामधील कुठलीही युनिव्हर्सिटी असू द्या, फक्त ती तिला शासन मान्यता पाहिजे आणि कुठल्याही फील्डची असू द्या, म्हणजे ती आर्ट्सची असू द्या, कॉमर्सची असू द्या, सायन्सची असू द्या, म्हणजे BA असू द्या, BCom असू द्या, BSc असू द्या, किंवा तुमची ॲग्रिकल्चरची असू द्या, किंवा इंजिनिअरची डिग्री असू द्या, तुमच्याजवळ फक्त डिग्री असणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्याजवळ डिग्री असेल तर तुम्ही काय करू शकता, तर UPSCची परीक्षा देऊ शकता. बघा मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो पुढे बघा याचा आपण टप्पा बघणार आहे का पूर्व परीक्षा असते, त्यानंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखत असते म्हणजे इंटरव्ह्यू असतो. आणि या 3 टप्प्यामध्ये असते. बघा मित्रांनो किती टप्प्यामध्ये असते, एकूण 3 टप्प्यामध्ये असते. आणि एकूण सर्वांची बेरीज केल्यानंतर यांची मार्कशीट डिटेल केल्यानंतर एकूण टॅली केल्यानंतर आपल्याला 2050 याची एकदम टॅली याची केली जाते. म्हणजे एकूण गुणांची संख्या किती असते याच्यामध्ये 2050 मार्कांची एकूण यांची परीक्षा असते. बघा मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो का याच्यासाठी किमान तुम्हाला वय किती लागतं बघा, लक्षात घ्या तुम्हाला किमान वय हे कमीत कमी म्हणजे तुमचं 21 वर्ष वय तुमचं पूर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो का आता याच्यामध्ये बघ कॅटेगरी वाईज दिलेलं आहे. आता बघा खुला गट दिला आहे त्यामध्ये 32 वर्ष लागतं, इतर मागास वर्षे OBC 35 वर्ष लागतं. आणि त्यानंतर SC ST साठी मित्रांनो का तुमचं एज असतं ते वय आहे ते एकूण 37 वर्ष लागतं. बघा मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो
यामध्ये बघा का कुठकुठल्या सर्व्हिस असतात याच्यामध्ये, का कुठकुठले फील्ड असतात याच्यामध्ये, का तिथं जागा भरल्या जातात. बघा आता वेगवेगळ्या दिलेल्या बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता तिथं काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह दिले, फॉरेन दिले, पोलीस दिलेले बघा मित्रांनो, त्यानंतर रेव्हेन्यू दिलेले, बरोबर आहे, डिफेन्समध्ये दिलेले, पोस्टल सर्व्हिस दिलेले, रेल्वे ट्रॉफिक दिलेले, त्यानंतर रेल्वे पर्सनल दिलेले. तर अशा प्रकारचं मित्रांनो ज्या एकूण जागा आहेत त्या पुढे भरलेल्या जातात. बघा मित्रांनो पुढे नंतर बघा गट ब दिलेला आहे, का गट ब मध्ये देखील बघा का सिव्हिल सर्व्हिसमध्ये बघा अशा प्रकारच्या जागा आहे का ज्या पोस्ट आहे तिथं त्या पूर्णपणे भरलेल्या जातात. तर मित्रांनो लक्षात घ्या का UPSC बद्दल माहिती करून देण्याचं कारण एकच आहे, कारण जे आपण मोठमोठाले अधिकारी बघतो ते UPSC MPSC मधून पासआउट झालेले असतात मित्रांनो. आणि याच्यासाठी लक्षात घ्या का पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला का याच्याबद्दल डिग्री तुमच्याजवळ कुठल्या याची आर्ट्सची, कॉमर्सची, सायन्सची कुठली असू द्या महत्त्वाची नाही, फक्त तुमचा अभ्यास महत्त्वाचा आहे. त्यामुळे जे विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल, त्यांना वाटते का MPSC UPSC करावं, तर सरळ त्या विद्यार्थ्यांना माझं प्रामाणिकपणे सोल्युशन आहे का तुम्ही एखाद्या कुठल्याही आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कुठल्यापैकी एखादी डिग्रीसाठी तुम्ही ॲडमिशन घ्या. तुम्ही रेग्युलर करा, इरेग्युलर कॉलेज करा, तुमच्यावरती आणि कॉलेजवाल्यावरती डिपेंड आहे. पण तुम्ही याचा अभ्यास आतापासूनच चालू करून द्या मित्रांनो. बघा आतापासून जर अभ्यास चालू केल्या तर तुम्ही नक्कीच पुढे तुम्हाला 100% यश मिळणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती आता आपल्याला आता पुढचा टप्पा बघायचा आहे का पुढच्या टप्प्यामध्ये कुठली माहिती महत्त्वाची आहे का जी करिअरच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. चला आता मित्रांनो बघूया का प्रत्येकालाच वाटतं का मी आयुष्यामध्ये काहीतरी मोठं केलं पाहिजे, कुठल्या सर्व्हिस असेल, कुठले जॉब असेल, त्यामध्ये फील्डमध्ये असेल का आपण मोठं झालं पाहिजे. तर मित्रांनो आता आपण बघितलं का UPSC म्हणजे काय, UPSCची पात्रता काय असते. तर बघा मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो आता पुढचा टप्पा जो आहे तो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे काय MPSCद्वारे जे पदं भरली जातात आपली महाराष्ट्रामध्ये त्याचा तो अभ्यास करणं. बघा मित्रांनो आता यामध्ये बघा वेगवेगळी पदं असतात, बरोबर आहे, त्याचा अभ्यास केला तो IAS वगैरे असतात का त्याच्यामधून PSI असेल अशी पदं भरली जातात मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला याचा अभ्यास करायचा असेल, तुम्हाला जर स्पर्धा परीक्षामधून अभ्यास करून एखादं पद तुम्हाला काढायचं असेल, तुमची इच्छा असेल का कुठलं तरी मोठा अधिकारी असेल, पोलीस अधिकारी असेल, तुम्हाला बनवून दाखवायचं असेल, तर मित्रांनो ही फील्ड तुमच्यासाठी चांगली आहे आणि तुम्ही याच्यामध्ये जाऊन चांगला अभ्यास करून पुढचं करिअर तुम्ही घडू शकता. किंवा तुमची इच्छा असेल का एखादा अधिकारी असेल का कुठेतरी तुमचा अधिकारी असेल, तुम्ही बघितलं असेल एखाद्या ठिकाणी शासकीय ठिकाणामध्ये तुम्ही गेल्यानंतर का एखादं काम करताना जसं की तलाठी असेल, बरोबर आहे, अशा प्रकारची पदं तुम्ही जर बघितली असेल आणि तुमची इच्छा असेल का आम्हाला पण तेच करायचे, तर मित्रांनो तुम्हाला MPSC UPSCद्वारे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागेल मित्रांनो. आणि अभ्यास करून पुढे तुमचं करिअर तुम्हाला चॉईस करा. बघा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय का आमच्या वेळी आम्हाला सांगणारं कुठलीही व्यक्ती नव्हती. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचं काम आहे सध्या, तुम्ही जर चांगला करिअर चॉईस केलं तर तुमचं भविष्य चांगलं बनू शकतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किपिंग पूर्ण बघा, कारण पूर्ण तुम्हाला आता मी डिटेलमध्ये सांगणार आहे. चला मित्रांनो आता आपण बघूया का इयत्ता 11वीला म्हणजे तुम्ही 11वीला 11th स्टँडर्डला ॲडमिशन घेतल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते, कुठल्या करिअर चॉईस असतात, कुठल्या करिअरमध्ये तुम्हाला संधी असतात, सर्व डिटेलमध्ये आता आपल्याला बघायचे. बघा मित्रांनो आता यामध्ये बघा मित्रांनो आता 11वीला ॲडमिशन घेतल्यानंतर मोस्टली याच्यामध्ये 3 फील्ड असतात. तर लक्षात घ्या पहिल्यांदा तुम्हाला भेटेल ते म्हणजे आर्ट्स असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो बघा का आर्ट्स नंतर तुम्हाला दुसरी फील्ड जी आहे बघा ती आहे म्हणजे कॉमर्स. आणि सगळ्यात महत्त्वाची फील्ड याच्यामध्ये का तिसऱ्यांदा फील्ड का त्याच्यामध्ये मोस्टली जास्त विद्यार्थी याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह होतात आणि याच्यामध्ये जास्त फोकस करतात आणि ती फील्ड म्हणजे काय सायन्स फील्ड आहे. बघा मित्रांनो या 3 फील्ड तुमच्याकडे आहे बघा, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स मित्रांनो या 3 फील्ड आपल्याकडे आहेत का यामध्ये तुम्ही जास्त करिअर करू शकतात आणि जास्त मोस्टली विद्यार्थी सर्व याच्यामध्येच जातात. बघा आता बघा मित्रांनो का याच्यामध्ये आता सर्वप्रथम आपल्याला बघायचे का आर्ट्स जी फील्ड आहे बघा आर्ट्स, तर आर्ट्समध्ये नेमकी विषय कुठले असतात, करिअर चॉईसमध्ये कुठकुठले पॉईंट आहेत ते का तुम्ही काय काय बनू शकतात पूर्ण डिटेलमध्ये आता आपल्याला बघायचे. बघा मित्रांनो सर्वप्रथम आर्ट्सला तुम्ही जर ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला हे विषय दिसू शकतात बघा, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी, बरोबर आहे, या प्रकारचे तुम्हाला जे विषय आहेत बघा मित्रांनो हे तुम्हाला दिसू शकतात. यानंतर मित्रांनो बघा का याच्यामध्ये तुम्हाला फाउंडेशन कोर्स असेल, त्यानंतर इंग्लिश असेल, हिंदी असेल, मराठी असेल, ज्या ज्या कॉलेज वाईज तुम्हाला काही कंपल्सरी विषय असतील, सब्जेक्ट असतील ते तुम्हाला चॉईस करावे लागतात. पुढे बघा मित्रांनो का आता याच्यामध्ये बघा का तुम्हाला 12वी आर्ट्स केल्यानंतर बघा काय 12वी आर्ट्स केल्यानंतर कुठकुठल्या संधी आहेत, तुम्ही काय काय करू शकतात या आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. बघा मित्रांनो आता सर्वप्रथम मित्रांनो लक्षात घ्या जर तुम्ही 12वी आर्ट्स केल्यानंतर बघा मित्रांनो का तुम्हाला DED करू शकता तुम्ही. बघा मित्रांनो
काय का D.Ed करू शकता, म्हणजे तुम्हाला D.Ed केल्यानंतर का प्राथमिक शिक्षक होता येऊ शकते. प्राथमिक म्हणजे झेडपी शाळा असेल, 1ली ते 4थी 5वीचा वर्ग असेल तोपर्यंत तुम्ही शिकू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो पुढे बघा BSW, त्यानंतर LLB 5 वर्षाचा कोर्स असतो, तुम्ही ते करू शकता. त्यानंतर फॅशन डिझायनिंग करू शकता, त्यानंतर इंटेरियर डिझायनिंग करू शकता बघा मित्रांनो. त्यानंतर पुढे बघा तुम्ही BBA करू शकता बघा. BBA नंतर तुम्ही MBA करू शकता. अशा प्रकारची मित्रांनो पूर्ण डिटेल आहे. आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यात महत्त्वाची डिग्री काय का, जर तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं असेल बघा, काय ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं असेल तर यामधून तुम्हाला BA ची डिग्री तुम्ही घेऊ शकतात बघा मित्रांनो. कुठली डिग्री घेऊ शकतात, BA ची डिग्री तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकतात मित्रांनो बघा. त्यानंतर बघा मित्रांनो का तुम्हाला बघा मित्रांनो यामध्ये नंतर तुम्ही BA बघा आर्किटेक्ट करू शकता मित्रांनो बघा. तर जर तुम्हाला यामध्ये मॅथ्स आणि इंग्लिश असेल तुम्हाला तर तुम्ही यामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळून जाऊ. त्यानंतर बघा मित्रांनो जर तुम्ही BA ची डिग्री घेतल्यानंतर बघा आता काय BA ची डिग्री जर पूर्ण केली तर यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन तुमच्या समोर येतात बघा मित्रांनो. आता सगळ्यात महत्त्वाचं ऑप्शन का तुम्हाला जे मी सांगितलं का तुम्हाला UPSC MPSC बरोबर आहे हे ऑप्शन तुमच्या समोर येतात. त्यानंतर तुम्ही याच्यामधून तुम्ही IAS ऑफिसर होऊ शकता. त्यानंतर बघा मित्रांनो पुढे बघा आता बघा इथे बघा आता तुम्हाला BPED करू शकतात. त्यानंतर MA इन मास कम्युनिकेशनमध्ये जाऊ शकतात. त्यानंतर जर BA तुमचं कंप्लीट झालं तर तुम्ही MA करू शकतात. त्यानंतर बॅचलर ऑफ जर्नलिझम करू शकतात बघा. LLB करू शकतात. LLB झाल्यानंतर LM करू शकतात बघा मित्रांनो. त्यानंतर बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स याच्यामध्ये जाऊ शकतात बघा मित्रांनो. तर तुम्हाला याच्यामध्ये कुठली फील्ड आवडते बघा मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये ॲडमिशन घ्या. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का जे क्षेत्र आवडतं ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तिथंच तुम्ही जॉईन करून घ्या बघा. आता LLB म्हणजे तुम्हाला वकील असेल का याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचं फील्डमध्ये जॉईन करायचं आहे तर तुम्ही ते जॉईन करू शकता. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल आधीपासूनच तुम्हाला शाळा असेल वर्ग असेल का यामधून तुम्ही बऱ्याचदा तुमच्यासमोर असे करिअर पॉईंट येतात का तुम्ही चॉईस करताना मित्र असेल मैत्रिणीमध्ये तुम्ही डिस्कस करताना का तुम्हाला वाटतं का आपण कुठंतरी चांगलं मार्गदर्शन करू शकतोय किंवा कुठंतरी चांगलं बोलू शकतोय तुम्हाला ही फील्ड एकदम बेस्ट आहे बघा मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो का आता आपल्याला बघायचं आहे का याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे सब्जेक्ट असतात बघा मित्रांनो. आता पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला बघायचे. आता बघा मित्रांनो जर आर्ट्सचा जर विचार केला तुम्ही मोस्टली तर आर्ट्समध्ये तुम्हाला बघा का याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो का मराठी असेल, हिंदी असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र या प्रकारचे विषय याच्यामध्ये असतात बघा मित्रांनो. या प्रकारचे विषय याच्यामध्ये आर्ट्समध्ये असतात. आणि नंतर बघा आता काहींना प्रश्न पडला असेल का 12वी आर्ट्स नंतर काय करावं. आता मी करिअर पॉईंट तुम्हाला सांगितले पण नक्की 12वी आर्ट्स नंतर काय करावं बघा मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगतो बघा का तुम्हाला लक्षात घ्या का याच्यामध्ये तुम्हाला जास्त जर काहींना टीचिंगमध्ये इंटरेस्ट असेल का ज्यांना वाटतं का मला मराठी सब्जेक्ट असेल, तुमचा इंग्लिश असेल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र जे काही तुमचे सब्जेक्ट असेल, हिस्ट्री असेल, इतिहास म्हणजे का याच्यामध्ये तुम्हाला वाटतं का करिअर पॉईंट करावं किंवा मला याच्यामध्ये शिकवण्यामध्ये खूप आवडतं तर बघा मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही याच्यामध्ये बघा BA ची डिग्री तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. BA नंतर तुम्ही B.Ed करू शकता. आता B.Ed म्हणजेच काय मित्रांनो लक्षात घ्या का तुम्हाला जर B.Ed असेल तुमच्याजवळ म्हणजेच तुम्ही काय करू शकता तर तुम्हाला 8वी 9वी 10वीचा वर्ग तुमच्याजवळ येणार का तुम्ही 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना आरामात शिकू शकतात. त्यानंतर जर तुम्ही M.Ed केलं बघा मित्रांनो बघा काय जर तुम्ही M.Ed केलं तर तुम्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पात्र ठरतात का कॉलेजच्या विद्यार्थ्यांना 11वी 12वी पुढे वर्ग असतील त्यांना तुम्ही शिकू शकतात बघा मित्रांनो. अशा प्रकारचं बघा. त्यानंतर बघा मित्रांनो का याच्यामध्ये बघा का तुम्ही MSW करू शकतात. त्यानंतर BSW करू शकतात बघा. अशा प्रकारची फील्ड आहे बघा मित्रांनो बरोबर आहे. त्यानंतर बघा BBA करू शकतात, MBA करू शकतात. अशा प्रकारे आर्ट्सचा फायदा आहे बघा मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो आणि लक्षात घ्या का कुठलंही करिअर चॉईस करताना कुठलंही करा तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये करा बऱ्याच जण तुम्हाला आजूबाजूला दिसतील का ते सांगतील का याच्यामध्ये हे काय नाही त्याच्यामध्ये ते काय नाही पण मित्रांनो तुम्हाला मी सांगू शकतो काय तुमच्याजवळ जर स्किल असेल, तुमच्याजवळ जर कॅपॅसिटी असेल का नवीन काहीतरी करून दाखवण्याची कॅपॅसिटी जर असेल आणि जर तुमचा दिलेला रोल तुमच्या जॉबचा असेल, तुमच्या फील्डचा असेल, एज्युकेशनचा असेल जर तो रोल तुम्ही नीट पार पाडला समजा तो रोल जर तुम्ही नीट पार पाडला तर तुम्हाला 100% त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे बघा मित्रांनो. तर मित्रांनो लक्षात घ्या कुठलंही फील्ड असू द्या तुम्हाला त्याच्यामध्ये कौशल्य म्हणतात त्याला का स्किल कौशल्य तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे बघा मित्रांनो. त्यानंतर बघा जर
LLB जर बघितलं तुम्ही बघा, LLB जर तुम्हाला करायचं आहे तर LLB मध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला DTL, LLM, त्यानंतर DLL अशा प्रकारचे फील्ड आहे का तुम्ही करू शकतात बघा मित्रांनो. प्रत्येक पोस्ट आहे याच्यामध्ये. तर अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो का आर्ट्समध्ये. आता मित्रांनो आपल्याला बघायचं आहे का कॉमर्समध्ये कुठल्या संधी आहे बघा. कॉमर्समध्ये तुम्ही काय करू शकतात. पण आता कॉमर्समध्ये संधी बघण्यापूर्वी आता सुरुवातीला स्टार्टिंगला आपण बघणार आहोत का कॉमर्समध्ये सब्जेक्ट कुठले असतात. जेव्हा तुम्ही कॉलेजला जाणार, कॉलेजला गेल्यानंतर सब्जेक्ट कुठले असणार, कंपल्सरी सब्जेक्ट कुठले असतात, त्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट कुठले असतात हे आता बघायचे आपल्याला. बघा मित्रांनो, कॉमर्स म्हटला तर कॉमर्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय जो येतो तो म्हणजे अकाउंट येतो बघा मित्रांनो. अकाउंट्सची तुमच्याजवळ कंपल्सरी तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला दिसून जाईल बघा मित्रांनो. त्यानंतर बघा बिझनेस स्टडी, त्यानंतर इंग्लिश, हे 3 विषय अतिशय कंपल्सरीचे. त्यानंतर बघा स्टॅटिस्टिक, इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिक्स, देन इन्फॉर्मेटिव्ह प्रॅक्टिस, फिजिकल एज्युकेशन, म्युझिक अशा प्रकारचे ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला कॉलेज वाईज भेटून जाईल. तुम्ही जर ज्या युनिव्हर्सिटीमध्ये असाल त्या युनिव्हर्सिटी वाईज तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट मिळून जातील. पण लक्षात घ्या याच्यामध्ये इकॉनॉमिक्स वगैरे, अकाउंट वगैरे हे सब्जेक्ट कंपल्सरी असतात किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली कॉलेजमध्ये दिसून येतात. तर आता मित्रांनो बघायचं का, जर तुम्ही 12वी कॉमर्स कंप्लीट केली, समजा तुम्ही 12वी कॉमर्स कंप्लीट केली, मग 12वी नंतर तुम्हाला कुठले करिअर पॉईंट असणार आहे, कुठले फील्ड असणार आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या कॉमर्समध्ये इतक्या खूप चांगल्या सुविधा आहे का, खूप चांगल्या संधी आहेत का त्याचा फायदा उचलून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप पुढे जाऊ शकतात. तर मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे का कॉमर्समध्ये नक्की काय बघा मित्रांनो. आता बघा का सर्वप्रथम आपण बघूया का याच्यामध्ये टॉप 6 आपल्याला बघायचे का याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची कुठल्या गोष्टी बघा. आता याच्यामध्ये बघा का अकाउंटंट म्हणून तुमचा जास्त फायदा होऊ शकतो. तुम्ही मोस्टली कुठे फिरायला गेले असेल, बँकेत गेले असेल किंवा मोठ्या ठिकाणी गेले असेल तर अकाउंटवरती जो असतो तर लक्षात घ्या तो कॉमर्स फील्डमधला असतो आणि त्याला पेमेंट पण हा खूप चांगल्या प्रकारचा असतो. त्यानंतर बघा फायनान्शियल ॲनालिस्ट, मार्केटिंग मॅनेजर, त्यानंतर मॅनेजमेंट, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट बँकर, त्यानंतर इंटरफेअर, या ज्या गोष्टी आहे बघा मित्रांनो या तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंटमधून शिकायला मिळतात आणि या गोष्टी फक्त तुम्हाला कॉमर्स उपलब्ध करून देते. त्यामुळे कॉमर्स फील्ड पण अतिशय चांगली आहे. त्यानंतर पुढं आपल्याला बघायचे मित्रांनो का करिअर पाथ इन कॉमर्स. आता मोस्टली करिअर पाथ याच्यामध्ये आपण बघितलं आहे का जे आता थोडक्यात सांगितलं. पण यामध्ये आता बघा का याच्यामध्ये तुम्ही बघा बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर असू शकतात, बरोबर आहे, अकाउंटंट असू शकतात, त्यानंतर पब्लिक अकाउंटंट असू शकतात का कुठे जर एखाद्या म्हणजेच जर तुम्ही समजा आता आपण बघितलं का रेल्वेचं जर तुम्ही तिकीट काढा गेलं, बरोबर, रेल्वेचं तिकीट काढा गेलं तर तिथं तुम्हाला जो व्यक्ती असतो का जो तुम्हाला तिकीट काढून देतो तर तो अकाउंटंट असतो बघा मित्रांनो. काय करतो तो. त्यानंतर बँकेमध्ये जर गेलं तुम्ही, बरोबर आहे, अशा प्रकारच्या फील्ड इथे भरल्या जातात. तर बघा इन्व्हेस्टमेंट बँकर वगैरे, डिजिटल मार्केटिंग वगैरे, कॉस्ट सेक्रेटरी, फायनान्शियल ॲनालिस्ट, रिसर्च ॲनालिस्ट, डाटा ॲनालिस्ट अशा प्रकारचे जे पदं भरले जातात बघा मित्रांनो. अशा प्रकारचा फायदा तुम्हाला कॉमर्स फील्डमध्ये होऊ शकतो. बघा आता कॉमर्स फील्ड बघा मित्रांनो आता कॉमर्सचे जे मुख्य सब्जेक्ट आपण ऑलरेडी बघितले, पण आता पुन्हा एकदा आपल्याला बघायचं की याच्यामध्ये अजून डीपमध्ये काय असतं बघा. तर आता याच्यामध्ये बघा का अकाउंटिंग असतं म्हणजे अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, फायनान्स, मार्केटिंग वगैरे किंवा मॅनेजमेंट अशा प्रकारचे सब्जेक्ट तुम्हाला याच्यामध्ये मोस्टली दिसून येतात बघा मित्रांनो. आता बघा याच्यामध्ये का आपण पुन्हा एकदा याच्यामध्ये थोडक्यात डिटेलमध्ये बघूया का आपल्याला कंपल्सरी सब्जेक्ट कुठले असतात आणि ऑप्शनलला सब्जेक्ट कुठले असतात. तर बघा मित्रांनो आता यामध्ये बघा अकाउंट, बिझनेस स्टडीज, इकॉनॉमिक्स, इंग्लिश हे सब्जेक्ट जे आहे ना हे आपल्याला कंपल्सरी सब्जेक्ट असतात बघा मित्रांनो. काय का कंपल्सरी सब्जेक्ट आपल्याला घ्यावे लागतात. त्यानंतर बघा मॅथमॅटिक्स, कम्प्युटर सायन्स, फिजिकल एज्युकेशन किंवा अदर जे सब्जेक्ट असते ते तुम्हाला ऑप्शनलमध्ये असतात बघा. त्यानंतर बघा का आता याच्यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे का सॅलरी सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट का याच्यामध्ये सगळ्यात जास्त सॅलरी कुठल्या फील्डमध्ये असते बघा. म्हणजे आता कॉमर्समध्ये जर तुम्ही गेले पण तुम्हाला कुठल्या जर पोस्टिंगवरती असेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त पोस्टिंगवरती सगळ्यात जास्त जॉब कुठे असतो बघा. तर आता याच्यामध्ये बघा जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट बँकर असाल म्हणजे तुम्ही इकडनं तिकडं इन्व्हेस्ट करत असाल, लॉयर जर असाल, त्यानंतर कंपनी सेक्रेटरी असाल, बरोबर आहे, अकाउंटंट असतात, त्यानंतर तुम्ही कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट असाल तर याच्यामध्ये बघा तुम्हाला सगळ्यात जास्त पद म्हणजे सगळ्यात जास्त पैसा जो इन्कम असेल तुमचा पेमेंट चांगला असेल तुम्हाला याच्यामध्ये भेटू शकतो. त्यानंतर बघा का 12वी कॉमर्समध्ये बघा आता
12वी कॉमर्समध्ये कुठकुठल्या संधी आहे का कुठकुठले कोर्सेस अवेलेबल आहे आता आपल्याकडं का तुम्ही त्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता। त्यानंतर बघा आता याच्यामध्ये बघा का 12वी कॉमर्स झाल्यानंतर CA फाउंडेशन, BBA फाउंडेशन, BCom असेल। आता BCom ही मोस्टली डिग्री आपल्याकडे असते, जसं BA असेल, BSc असेल, BCom असेल, ही डिग्री तर असणं गरजेचं आहे, बरोबर आहे। त्यानंतर जर BComला ॲडमिशन नाही घेतलं तर हे तुम्ही CA करू शकता, CS करू शकता, BBA करू शकता, त्यानंतर बघा BCA करू शकता, बरोबर आहे। अशा प्रकारचं त्यानंतर तुम्ही D.Ed देखील करू शकता। आता D.Ed मी तुम्हाला सांगितलं बरोबर आहे, पण कॉमर्समधले जे सब्जेक्ट तुमच्याजवळ असेल त्याचा आधार घेऊन तुम्ही D.Ed करू शकता बघा मित्रांनो। त्यानंतर बघा कॉल सेंटरला देखील तुम्ही जॉईन होऊ शकता, कॉल सेंटरमध्ये तुम्ही जॉब करू शकतात बघा। त्यानंतर जर तुमच्याजवळ BComची डिग्री आली बघा मित्रांनो, जर BComची डिग्री जर तुम्ही ग्रॅज्युएशन BComमधून पूर्ण केलं तर तुम्हाला अजून जास्त संधी उपलब्ध होतात बघा, अजून जास्त संधी तुमच्याजवळ उपलब्ध होतात। आता बघा इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये तुम्ही जाऊ शकतात, MPSC UPSC करू शकतात, कारण स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी डिग्री असते MPSC UPSC करताना कुठल्याही प्रकारची डिग्री चालते, मध्ये कॉमर्स असू द्या, सायन्समधल्या असू द्या, बरोबर आहे, आर्ट्समध्ये असू द्या, BCom BSc तिन्ही डिग्र्या चालतात। त्यानंतर बघा मित्रांनो पुढे का याच्यामध्ये तुम्ही इम्पॉर्टंट एक्सपोर्टर डिप्लोमा करू शकता, त्यानंतर बॅचलर लायब्ररी सायन्स करू शकता, त्यानंतर याच्यामध्ये B.Ed देखील तुम्ही करू शकता, म्हणजे जर तुम्ही कॉलेजला आहात B.Ed M.Ed म्हणजे करू शकता, त्यामुळे तुम्ही टीचर बनू शकता। जर तुम्ही कॉलेजला आहात किंवा तुम्हाला एखादा विषय खूप आवडतोय, समजा जर तुम्ही अकाउंट तुम्हाला विषय खूप आवडतं, इकॉनॉमिक्स आवडतोय, तर तुम्ही त्याची डिग्री घेतल्यानंतर म्हणजे तुम्ही जर स्पेशल BCom त्याच्यामध्ये पूर्ण केल्यानंतर तोच विषय घेऊन तुम्ही B.Edला जाऊ शकता आणि B.Edला गेल्यानंतर तुम्ही 10वीपर्यंत विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना आरामात शिकू शकता। आणि त्यानंतर जर तुम्ही M.Ed केलं याच्यामध्ये बघा, म्हणजे याच्यामध्ये M.Ed जर केलं तर तुम्ही उच्च कॉलेजच्या मोठ्या विद्यार्थ्यांना शिकवायला तुम्ही पात्र ठरतात। त्यानंतर बघा का याच्यामध्ये बघा LLB बघा, LLB आणि LLM या दोन डिग्री असतात याच्यामध्ये, पण तुम्हाला स्टार्टिंगला BCom कंप्लीट करायला लागेल, BCom नंतर तुम्ही LLB करू शकता, त्यानंतर LLM करू शकता बघा मित्रांनो। म्हणजे जर तुम्हाला LLB करायचे असेल तर लक्षात घ्या दोन्ही तुम्ही BA आणि BCom दोन्हीचा सहारा घेऊन म्हणजे दोन्ही करू शकता। त्यानंतर बघा मित्रांनो काय यामध्ये बघा बँक इन्शुरन्समध्ये बघा डेव्हलपमेंट ऑफिसर एक्झाम देऊ शकतात, त्यानंतर ग्रॅज्युएशन होती, मग तुम्हाला बँकमध्ये तुम्हाला चांगले ऑफिसर्स म्हणून तुम्हाला जॉब मिळू शकतो। त्यानंतर बघा बिझनेस मॅनेजमेंट करण्यासाठी तुमच्याजवळ MBAची डिग्री असणं गरजेचं आहे, जर MBAची डिग्री तुम्ही घेतली तर तुम्ही बिझनेस मॅनेजमेंट करू शकता बघा मित्रांनो। तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती आहे। आता बघा नंतर प्रश्न पडतो आपल्याला, व्हॉट कॅन यू डू आफ्टर 12th कॉमर्स, आपल्याला प्रश्न पडतो का 12वी नंतर 12वीच्या कॉमर्स नंतर काय करायचं नक्की, मग बिझनेस करायचं, लॉ करायचा, अशा प्रकारची माहिती असते, बरोबर आहे। मग आपण कन्फ्यूज होतो का कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये जायचं, मार्केटिंगमध्ये जायचं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जायचं, काय करायचं। तर बघा मित्रांनो पुन्हा सांगतो तुम्हाला का याच्यामध्ये इतक्या संधी असतात बघा मित्रांनो, तुम्ही तर बघू शकता, बरोबर आहे। तर बघा मित्रांनो अशा प्रकारची कॉमर्सबद्दल माहिती होती। त्यानंतर बघा मित्रांनो जर तुम्ही सगळ्यात महत्त्वाची आता ही गोष्ट राहिली आपल्याकडून, जर तुम्ही महाराष्ट्र पोलीस सेवामध्ये जर पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न असेल तुमचं, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 12वी नंतर ग्रॅज्युएशन नंतर ज्या फील्डमध्ये ज्या प्रकारचं पद असेल त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला 12वी नंतर तुम्ही जॉब करू शकतात। म्हणजेच काय का जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी केली, कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी केली, अभ्यास करून तुमची शारीरिक पात्रता असेल, शैक्षणिक पात्रता असेल, त्यावेळेस तुम्ही अभ्यास करून याच्यामध्ये नोकरी करू शकता बघा मित्रांनो। त्यामुळे तुम्ही शक्यतो आजकाल विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का ही फील्ड अशी याच्यामध्ये का तुम्हाला जॉब जास्तीत जास्त 2-3 वर्ष 4-5 वर्ष कष्ट करून तुम्ही दिवस रात्र मेहनत करून तुम्हाला याच्यामध्ये चांगला जॉब मिळू शकतो। जर तुमचं स्वप्न असेल तुम्हाला पोलीस अधिकारी बनायचं असेल तर मित्रांनो तुम्ही चांगला अभ्यास करा, 12वी नंतर चांगला अभ्यास करा। तुम्ही करिअर अकॅडमी जॉईन केली नाही गेली, तुम्ही स्वतः अभ्यास केला तरी तुम्ही याच्यामध्ये तुम्ही लागू शकतात, पण स्वतःच्या मेहनतीवरती डिपेंड असतं बघा। तर मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र पोलीससाठी अप्लाय करू शकतात, यामध्ये तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुम्ही जर चांगली मेहनत केली तर नक्कीच तुम्हाला यश मिळू शकतं बघा। त्यानंतर बघा मित्रांनो आणि महाराष्ट्र पोलीससाठी तुम्हाला 12वी नंतर असं काही नाही का 12वी तुम्हाला आर्ट्स पाहिजे, कॉमर्स, सायन्स असं कुठल्याही प्रकारचं नाही, तुमची 12वी कुठल्याही फील्डमधून कुठल्याही शाखेतून जर तुम्हाला पूर्ण असेल तरी तुम्ही याच्यामध्ये तुम्ही सफिशियंट असतात किंवा तुम्ही याला फॉर्म भरू शकतात आणि तुम्ही अप्लाय करून तुमचा जो जॉब आहे तुम्ही मिळू शकता। त्यानंतर बघा मित्रांनो आता पुढचा जो आपला शेवटचा जो स्ट्रीम आहे तर सगळ्यात महत्त्वाचा का बरेच विद्यार्थी वाट बघत असेल का हा फील्ड कधी येऊ शकतो, कारण मित्रांनो लक्षात घ्या हा फील्ड अतिशय महत्त्वाचा आहे, कारण बरेच विद्यार्थी मोस्टली 90% वरती
मुलं किंवा मुली असेल या फील्डकडे जातात आणि स्टार्टिंगला जर चांगले मार्क मिळाले तर कोणीही तुम्हाला सगळ्यात जास्त याच फील्डबद्दल तुम्हाला सांगतं का या फील्डमध्ये ॲडमिशन घ्या किंवा तुमचं करिअर याच्यामध्ये सेटअप करा. बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का जर तुम्ही आर्ट्स झाल्यानंतर, कॉमर्स झाल्यानंतर सायन्सला जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर सायन्सला मोस्टली 4 सब्जेक्ट असतात मित्रांनो, लक्षात घ्या. 4 सब्जेक्ट हे तुमच्याजवळ असतात आणि 4 सब्जेक्ट असल्यामुळं तुम्हाला याच्यामध्ये ऑप्शनलला तुम्हाला बायोलॉजी, मॅथ्स या दोघांपैकी एक ऑप्शनला दिसतो, पण फिजिक्स आणि केमिस्ट्री 2 सब्जेक्ट हे कंपल्सरी असतात. बघा आता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी काय समजून घ्या. आता फिजिक्स म्हणजे काय असतं का तुम्हाला लाईट असेल, बरोबर आहे, वायर वगैरे असतं, याच्या संदर्भात तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती दिलेली असते फिजिक्समध्ये. त्यानंतर केमिस्ट्री असेल, केमिकल वगैरे असतं. आता मॅथ्स तर नॉर्मली तुम्हाला माहिती आहे, ट्रिगोनोमेट्री, मॅट्रिक्स वगैरे असतं, डिफरन्शियल, इंटिग्रेशन याच्या प्रकार असतो. बायोलॉजीमध्ये असतं तुम्हाला बॉटनी, झुलॉजी, म्हणजेच काय तुम्ही जर बॉटनी, झुलॉजी म्हणजे काय ॲनिमल असेल, प्लॅन्ट सेल असेल, याच्याबद्दल तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास केला तर बघा मित्रांनो. तर फिजिक्समध्ये बघितलं तुम्ही लाईट वगैरे याच्या प्रकारचा अभ्यास केला असेल, तुम्हाला लॉज असतील, न्यूटन्स लॉ वगैरे असतील का याच्यापैकी तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास केलेला दिसतो. डेरिवेशन वगैरे सगळं फिजिक्समध्ये तुम्हाला दिसून येतं. आता मित्रांनो बघा पुढे का मेडिकलमध्ये बघा आता का मेडिकलमध्ये आणि नॉन मेडिकलमध्ये डिफरंट काय थोडक्यात समजून घ्या, नंतर आपण पुढचं डिटेलमध्ये आता बघणार आहे. बघा आता मित्रांनो का मेडिकल बघूया आपण, त्यानंतर आपण नॉन मेडिकल बघूया. आता मेडिकल स्टार्टिंगला बघताना लक्षात घ्या का मेडिकल क्षेत्रामध्ये जाताना म्हणजे डॉक्टर असेल, नर्सिंग असेल, बरोबर आहे, डॉक्टरचे वेगवेगळे पोस्टिंग असतात, BHM असेल, MBBS असेल, अशा आता पुढे आपण बघणार आहे. तर यामध्ये जाताना म्हणजे मेडिकल क्षेत्रामध्ये कुठल्या असू द्या तुम्ही, डी फार्म असू द्या, कुठल्या असू द्या, जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला 3 सब्जेक्ट कंपल्सरी असणं गरजेचंच आहे. बघा तुमच्याजवळ फिजिक्स असणं गरजेचं आहे, त्यानंतर केमिस्ट्री असणं गरजेचं आहे आणि बायोलॉजी असणं गरजेचं आहे. त्यानंतर जे ऑप्शनल सब्जेक्ट असेल ते तुम्हाला तर असणारच आहे, पण 3 सब्जेक्ट जे आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी सगळ्यात महत्त्वाचं आहे का जर मेडिकल क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना जायचे त्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी याच्यामध्ये इंटरेस्ट पण असणं गरजेचं आहे, तुमच्याजवळ ते सब्जेक्ट पण असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला मार्क्स पण चांगले असणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, नाही तर बऱ्याचदा बघा मित्रांनो का बऱ्याचदा काय होतं का काही जण म्हणतात, तुम्हाला घरचे बोलतात का तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये जा, मेडिकलला ॲडमिशन घ्या, मेडिकलमध्ये तुम्ही करिअर सेट कर. पण मित्रांनो बऱ्याचदा प्रॉब्लेम असा होतो का काहींना बायोलॉजी सब्जेक्ट आवडतच नाही, केमिस्ट्री आवडतच नाही आहे आणि त्या जर एखाद्या मुलाला रक्त पाहून चक्कर येते, समजा जर त्यांनी छोटंसं ब्लड जरी पाहिलं तरी त्याला चक्कर येते आणि घरच्यांनी सांगितलं तू मेडिकलमध्ये जा, BSc नर्सिंग कर किंवा MBBS कर, तर अशा विद्यार्थ्यांनी अशा फील्डमध्ये कधीही येऊ नये, माझं स्पष्टपणे मत आहे. घरच्यांनी असं कुठल्या फोर्समुळे इथं अजिबात कधीही येऊ नका मित्रांनो, कारण तुम्हाला जे आवडतं ना तुम्ही तेच ट्राय करा. त्यानंतर बघा मित्रांनो आता पुढचा जो टॉपिक आहे आपला तो आहे नॉन मेडिकल. बघा आता नॉन मेडिकल काय ते थोडक्यात समजून घ्या. आता नॉन मेडिकल म्हटल्यानंतर जर तुम्ही टीचर असाल, त्यानंतर इंजिनिअरिंग असेल, बरोबर आहे, त्यानंतर नॉन मेडिकल म्हटलं त्यानंतर मित्रांनो ॲग्रिकल्चर असेल, तर असे जे फील्ड आहे याच्यामध्ये का तुम्हाला नॉन मेडिकलचे सब्जेक्ट पाहिजे. आता नॉन मेडिकलचे सब्जेक्ट कुठले याच्यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री कंपल्सरी यायचं मी सांगितले, पण याच्यामध्ये तुम्हाला मॅथ्स कंपल्सरी असणं गरजेचं आहे. तुमच्याजवळ मॅथ्स इंजिनिअरिंगला गेला पण तुम्हाला मॅथ्स नसेल असं कधी होऊ शकत नाही, तुमच्याजवळ मॅथ्स असणंच गरजेचं आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला बायोलॉजी नसला तरी चालतो मित्रांनो, काही अडचण नाही, बायोलॉजी नसला तरी चालतो, पण तुम्हाला लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री हे 3 विषय कंपल्सरी असणं गरजेचंच आहे. बघा मित्रांनो त्यानंतर तुमचा जे ऑप्शनल एखादा सब्जेक्ट असेल तो तुमच्याजवळ असणारच आहे. आता बघा मित्रांनो या प्रकारचं आता आपण बघितलेलं आहे का सब्जेक्ट. आता बघा हे मेडिकल, नॉन मेडिकल हे सब्जेक्ट आता इतक्यात आपण बघितले. तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, याच्यामध्ये तुमच्याजवळ बघा. आता C म्हणजे कंपल्सरी आणि O म्हणजे का ऑप्शनल सब्जेक्ट. बघा आता हे याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी कंपल्सरी असणार आहे, इंग्लिश सब्जेक्ट कंपल्सरी असणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो का ऑप्शनलला जे सब्जेक्ट असेल तुमच्याकडे हिंदी, मराठी वगैरे ते तुमचे ऑप्शनलला असतात. बघा मित्रांनो मायक्रोबायोलॉजी वगैरे, फिजिकल एज्युकेशन हे सगळे ऑप्शनला असतात, कम्प्युटर वगैरे सगळे ऑप्शनला असतात. आता बघा मित्रांनो आता करिअर काय 12वी सायन्समध्ये करिअर काय, नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करिअर काय. बघा मित्रांनो आता सर्वप्रथम बघा लक्षात घ्या मित्रांनो का माझं पण 12वी सायन्स झालेलं आहे का इंटरेस्ट मॅथ्समध्ये होता, सगळ्यात अगोदर मॅथ्समध्ये इंटरेस्ट होता, त्याच्यामुळे जिथं मॅथ्स आहे तिथं मॅथ्सकडेच वळण घ्यायचो. पण मित्रांनो लक्षात घ्या आता का मॅथ्समध्ये तुम्ही, बरोबर आहे, त्याच्यामुळे मेडिकल क्षेत्रामध्ये इंटरेस्ट नव्हता मला, दुसऱ्या नॉन मेडिकल क्षेत्रामध्ये इंटरेस्ट होता म्हणून माझा मॅथ्स होता. बघा मित्रांनो तर अशा प्रकारचं करिअर पॉईंट तुम्हाला चॉईस करता येणं गरजेचं आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता. बघा सर्वप्रथम आता बघा
का केमिस्ट्री, फिजिक्स, जिओलॉजी, जॉग्राफी, मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिक्स बघा या सब्जेक्टमध्ये तुम्ही तुमची डिग्री मिळवू शकता. डिग्री मिळवल्यानंतर तुम्ही याच्यात चांगलं करिअर सेटअप करू शकता. तुम्ही BEd करू शकता, त्यानंतर MAd करू शकतात बघा मित्रांनो. त्यानंतर याच्यामध्ये रिसर्चमध्ये तुम्ही जाऊ शकतात का या विषयावरती जे स्पेशल तुमचा रिसर्च आहे. त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही PhD करू शकतात बघा मित्रांनो. आणि लक्षात घ्या PhD तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्या का कुठलीही फील्ड असते जर त्याच्यामध्ये तुमची जर डिग्री कंप्लीट आहे, BA वगैरे हाय कंप्लीट आहे, त्यानंतर तर तुम्ही त्याच्यामध्ये MA असेल, जर MCOM असेल किंवा MSc असेल, तुम्ही त्याच्यानंतर PhD करू शकतात. पुढे बघा आता मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात का वेगवेगळे सब्जेक्ट दिलेले याच्यामध्ये का जे करिअर पॉईंटमध्ये तुमचे असतात. जसं की कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असतं बघा, मायक्रोबायोलॉजी असेल, नंतर बायोकेमिस्ट्री असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल बघा, डिफेन्स सर्व्हिस असेल, यामध्ये तुमचं करिअर तुम्ही सेटअप करू शकता. पुढे बघा मित्रांनो करिअर इन सायन्स बघा. आता सेम याच्यामध्ये बघा जसं मागचं पेज होतं तेच पेज येतं बघा मित्रांनो. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये बघा आता डिफेन्स सर्व्हिस पण तुम्हाला सायन्समधून जॉब मिळू शकतो बघा मित्रांनो. आता जेनेटिक सायन्टिस्ट असतात बघा, सायंटिस्ट जे लोक असतात बरोबर आहे, त्याच्यामध्ये त्यांना सायन्स कंपल्सरी असतं कारण ते सायन्समधून पुढे जातात बघा मित्रांनो. त्यानंतर आता बघा मित्रांनो सायन्स नंतर आता 12वी सायन्स नंतर कुठकुठले तुम्हाला कोर्सेस उपलब्ध आहे. आता एक एक डिटेलमध्ये बघायचे का कुठकुठले कोर्सेस आहे उपलब्ध आणि तुम्ही कशा प्रकारे ॲडमिशन घेऊ शकता. बघा मित्रांनो आता 2 ग्रुप पडतात याच्यामध्ये बघा, लक्षात घ्या का PCB आणि PCMB बघा हे 2 ग्रुप पडतात. PCMB आणि PCB हे 2 ग्रुप पडतात आणि 2 ग्रुपच्या सहाय्याने तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता PCB म्हणजे काय का फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, आणि PCMB म्हणजे काय फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी. म्हणजे 4 सब्जेक्ट इकडे असतात आणि 3 सब्जेक्ट इकडे असतात. आता 4 सब्जेक्ट असल्यानंतर कंपल्सरी जर असतील तर कुठल्या तुम्हाला करिअर पॉईंटच्या संधी आहेत ते अगोदर बघू, त्यानंतर PCBचा कुठला ग्रुप आहे त्यामधून कुठल्या संधी आहेत ते बघू. आता स्टार्टिंगला बघा मित्रांनो का BSc इन डेअरी टेक्नॉलॉजी, त्यानंतर तुम्ही MBA करू शकतात बघा मित्रांनो, MBA करू शकतात. त्यानंतर बघा बॅचलर ऑफ फार्मसी करू शकतात. त्यानंतर MBA ते मास्टर इन फार्मसी करू शकतात बघा मित्रांनो. तर आता 12वी नंतर 3 वर्ष कोर्स असतो बॅचलर ऑफ फार्मसी. त्यानंतर बघा 12वी नंतर 4 वर्ष कोर्स असतो BTech असतो इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही 4 वर्ष काम करू शकतात, म्हणजे तुम्ही कोर्स कंप्लीट करू शकतात. त्यानंतर तुम्ही पुन्हा त्याच्यामध्ये MBA करायची पण तुम्हाला संधी असते, किंवा मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का MTech इन ॲग्रिकल्चर करू शकता. आता याचा असा फायदा होऊ शकतो का तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये तुमचं काम करू शकतात. कृषी क्षेत्रामध्ये तुम्ही एखादं शॉप असेल, कंपनी असेल, तुम्ही स्वतः उभारू शकतात, किंवा एखादा जॉब असेल ते तुम्ही मिळवू शकता, किंवा कृषी क्षेत्राच्या रिलेटेड कुठल्याही प्रकारचं तुम्ही काम स्वतः करू शकतात किंवा स्वतः बिझनेस करू शकतात. त्यानंतर बघा मित्रांनो का BSc बायोटेक्नॉलॉजी बघा याच्यामध्ये बघा काय BSc बायोटेक्नॉलॉजी, त्यानंतर BSc इन ॲग्रिकल्चर बघा, अशा प्रकारचं तुम्ही काम करू शकता. आता BSc मित्रांनो नॉर्मली याच्यामध्ये बघा आता जर BScचा जर आपण विचार केला बघा मित्रांनो, BSc जर आपण नीट विचार केला तर तुम्हाला BScमध्ये जे प्रत्येक सब्जेक्ट जे असतात तुम्ही ते त्याचा उपयोग करून तुम्ही त्याच्यामध्ये डिग्री घेऊ शकता बघा मित्रांनो. आता माझी बघा BSc कंप्लीट झाली तर BScमध्ये माझा BSc मॅथ्स होता, त्यानंतर BEd झाला. तर अशा प्रकारचं तुम्ही पुढील कोर्सेस तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो पुढे बघा आता हे ॲनिमल हॅजबेंड्री, डेअरी टेक्नॉलॉजी हा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट लक्षात घ्या का BSc ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही बघा काय BSc ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही हे कंप्लीट करू शकतात बघा मित्रांनो. आता BSc जर ॲग्रिकल्चरला जर तुम्ही गेले त्याच्यामध्ये स्पेशल असतं म्हणजे ॲनिमल हॅजबेंड्री, डेअरी टेक्नॉलॉजी. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघितले असेल बऱ्याच ठिकाणी जर शेतीविषयक कामं असतील तर कृषी सहाय्यक येतात बरोबर. तर मित्रांनो त्यांची डिग्री याच्यामधून झालेली असते. पुढे बघा आता आपल्याला बघायचं आहे का PCB ग्रुपसाठी काय काय बघा. आता PCB ग्रुपसाठी जर आपण बघितलं तर मोस्टली हा फील्ड याच्याकडे जातो, आपल्या मेडिकल फील्डकडे जातो का मेडिकल क्षेत्रामध्ये जास्त याची वाटचाल चाललेली दिसून येते बघा मित्रांनो. BAMS असेल, त्यानंतर BVSC असेल बघा, त्यानंतर MD असेल, BHMS असेल, BUMS असेल, या प्रकारच्या डिग्री तुम्ही याच्यामधून घेऊ शकता. त्यानंतर बघा MBBS असेल बघा बरोबर आहे. त्यानंतर BSc नर्सिंग असेल, BAMLT असेल. त्यानंतर BSc जर नॉर्मली आपण घेतली का बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, झुलॉजी याच्यामध्ये देखील तुम्ही करू शकता, म्हणजे तुम्हाला TYला ते विषय तुम्हाला स्पेशल घ्यावे लागतात. त्यानंतर याच्यामध्येच तुम्ही MSc करू शकतात, MPhil करू शकतात, MSc, त्यानंतर MTech करू शकतात. पुढे बघा मित्रांनो
का आता जो डिप्लोमा इन नर्सिंग असतो, आता बऱ्याच मुलं नाही पण मुली जास्त या क्षेत्राकडे वळलेल्या दिसतात. कारण याच्यामध्ये बघा, जर तुम्ही 12वी नंतर डिप्लोमा केला, नर्सिंगचा जो डिप्लोमा केला का GNM असतं, NM असतं, या फील्डमध्ये जाऊन तुम्ही पटकन जॉब मिळू शकतात बघा मित्रांनो. कारण 2-1 वर्षाचा कोर्स असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला काय पटकन कुठंतरी एखाद्या हॉस्पिटलला जॉब आरामात मिळू शकतो बघा मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो, आता जर तुमच्याजवळ सायन्समधून म्हणजे BSc कंप्लीट आहे आणि तुमच्याजवळ डिग्री आहे बघा, तर आता याच्यानंतर पुढे काय संधी आहेत ते बघा. आता मित्रांनो, जर तुमच्याजवळ PCM मधून डिग्री आहे तुमच्याकडे बघा, काय का PCM आता म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या तिघांपैकी कुठल्याही सब्जेक्टमध्ये जर तुमच्याजवळ डिग्री, तर तुम्ही काय करू शकता बघा. आता तुम्ही NDA करू शकतात, म्हणजे NDA केल्यानंतर तुम्ही नेव्ही ऑफिसर बनू शकता, एअरफोर्सला जाऊ शकता. त्यानंतर समजा डिप्लोमा जर तुम्ही कंप्लीट केला बघा मित्रांनो, आता डिप्लोमाचा पण विषय राहिला का 12वी नंतर तुम्ही डिप्लोमा करू शकता. तर डिप्लोमाचे पण वेगवेगळे प्रकार आहे मित्रांनो, त्याच्यावरती आता आपण पुढे बोलणारच आहे. पुढे बघा मित्रांनो, का बॅचलर ऑफ प्लॅनिंग डिझाईन टेक्नॉलॉजी एंट्री इन इंडियन आर्मीमध्ये जाऊ शकता. त्यानंतर BTech करू शकता. त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला बघा मित्रांनो, सेकंड इयरला तुम्हाला ॲडमिशन भेटते डिप्लोमाला. जर तुम्ही डिप्लोमा करत असाल, जर तुम्ही समजा डिप्लोमा तुम्हाला करायचं आहे पण तुम्ही 12वी सायन्स कंप्लीट आहे, तर तुम्हाला सेकंड इयरला डिप्लोमाचे ॲडमिशन मिळते बघा मित्रांनो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे, का मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, कम्प्युटर आहे, अशा प्रकार इलेक्ट्रॉनिक आहे, इलेक्ट्रिकल आहे, बरोबर आहे, तर केमिकल आहे. तर अशा प्रकारचे फील्डमध्ये तुम्हाला डायरेक्टली सेकंड इयरला ॲडमिशन भेटते. पुढे बघा मित्रांनो, BCS, BCA, BSc इन फिजिक्स जर तुम्ही कंप्लीट केलं, तर यामध्ये बघा का MCS, MCM, MBA याच्यामध्ये करायचा चान्स आहे बघा मित्रांनो. त्यानंतर बऱ्याचदा काय होतं का या 2 गोष्टी मित्रांनो, याच्यावरती थोडं मी बोलणारच आहे. का या बऱ्याच फील्ड लोकांना म्हणजे काय विद्यार्थ्यांना पालकांना माहीत नसतं का फिल्म अँड टेलिव्हिजन डिप्लोमा काय असतो बघा मित्रांनो. आता फील्डमध्ये जर आपण बघितलं, बऱ्याच करिअर पॉईंट चॉईस आहे त्याच्यामध्ये, का बऱ्याच संधी आहे. मी म्हणतो तर या क्षेत्राकडं अतिशय वळणं गरजेचं बघा मित्रांनो. त्यानंतर बघा, हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री आहे बघा, 3 ते 4 वर्ष याला लागतात. हॉटेल मॅनेजमेंटची जर डिग्री तुमच्याजवळ असेल, तुम्ही मोठमोठ्या हॉटेलमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. पण विद्यार्थी मित्रांनो, ज्याला जेवणामध्ये बनवण्याचा इंटरेस्ट आहे, ज्याला खरंच खूप वाटते का मी किचन या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, त्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये जावा. नाहीतर एखाद्याला कधीच काय माहीत नाही तो चालला तिकडं, असं करू नका. कारण तुम्हाला जे आवडतं मित्रांनो तेच बना. त्यानंतर बघा, पुन्हा एकदा याच्यामध्ये आपण बघू शकतो MBA असेल किंवा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सिव्हिल इलेक्ट्रिकल असेल, हे तुम्ही याच्यामधून BA मधून करू शकतात बघा. BE ची डिग्री जर तुम्हाला भेटली तर याच्यावरून तुम्ही करू शकता. त्यानंतर BA ची डिग्री भेटली तुमच्याजवळ, MBA करू शकतात बघा मित्रांनो. त्यानंतर MPSC UPSC करू शकतात, पुन्हा इंजिनिअरिंग करू शकतात. त्यानंतर तुम्ही ME केलं, बरोबर आहे, ME केलं तुम्ही त्याच्यामध्ये टीचर बनवू शकतात बघा. म्हणजेच का जे ME केल्यानंतर तुम्ही टीचर याच्यामध्ये बनवू शकता बघा मित्रांनो. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना मी आता शेवटी सांगणार आहे का ज्या विद्यार्थ्यांना टीचर बनण्यासाठी खूप इंटरेस्ट आहे, त्यांना वाटतंय का फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, आर्ट्स असो सब्जेक्ट किंवा कॉमर्स असू द्या, तर त्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन करताना आवडणारा सब्जेक्ट शेवटी घ्यावा. त्यानंतर त्यांनी BEd कंप्लीट करावा आणि त्यांना वाटतं का कॉलेज लेवलला शिकू शकतो, तर त्यांनी कॉलेज नंतरच लगेच तुम्ही ME असेल, MCOM असेल किंवा MSc असेल कंप्लीट करून तुम्ही कॉलेज लेवलला टीचिंग करू शकतात बघा मित्रांनो. तर अशा प्रकारची माहिती मित्रांनो, का आय होप तुम्हाला समजलं असेल आणि तुमचा जे डोक्यामध्ये चाललेली चर्चा असेल का कुठलं क्षेत्र निवडावं, कुठल्या क्षेत्रात जावं, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. बघा का सगळ्यांना समजलं असेल मी अपेक्षा ठेवतो. आता 11वी पासून आता जे पुढचे फील्ड आहे त्याचं ॲडमिशन प्रवेश सुरू होतं मित्रांनो. आता या ज्या फील्डमध्ये तुम्ही बघितलं का तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये जायचं आहे, मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याला आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स असेल त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवणार आहे. आणि मित्रांनो, आता लक्षात घ्या का याच्यामध्ये आपला 11वी प्रवेशानंतर का ज्या गोष्टी डॉक्युमेंट्स लागतात त्याच्यावर मी अपडेट देणार आहे. पण आता मित्रांनो लक्षात घ्या का ज्या विद्यार्थ्यांना ITI करायचं बघा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ITI करायचं आहे, ITI आणि त्याच्यानंतर डिप्लोमा करायचं बघा मित्रांनो, ITI आणि डिप्लोमा करायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी मला कमेंट करा का डिप्लोमाविषयी ITI विषयी मला म्हणजे आम्हाला माहिती द्या. तर तुम्हाला मी याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवून देईल. त्यासाठी लागणारे स्पेशल कागदपत्र असेल. त्यानंतर ITI मध्ये असणारे बघा काय का ITI मध्ये असणारे जे काही फील्ड आहे त्याच्यामध्ये जसं डिझेल मेकॅनिकल असेल, बरोबर आहे, मशिनिस्ट असेल, कोपा असेल, तर त्या संदर्भात सर्व डिटेल देईल. त्यानंतर जर तुम्ही डिप्लोमा असेल, डिप्लोमा तुम्हाला द्यायचे कम्प्युटर सायन्स वगैरे, जर तुम्हाला मेकॅनिकल वगैरे, इलेक्ट्रिशियन वगैरे करायचे, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर वगैरे असेल, तर ज्या इंजिनिअरिंगच्या ज्या फील्ड आहे डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या फील्ड आहे, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल मला कमेंट बॉक्समध्ये करा.
त्याच्यावर पूर्ण व्हिडिओ बनवला जाईल आणि त्याला लागणारे आवश्यक कागदपत्र डॉक्युमेंट्स याच्यावर देखील व्हिडिओ बनवला जाईल। तर मित्रांनो 11वी प्रवेशाची आता सध्या बातमी समोर येते, याच्याबद्दल पण अपडेट देत राहील। तुम्हाला कुठलं फील्ड चॉईस करायचे मला नक्कीच कळवा आणि तुम्ही नक्कीच समजले असेल का तुम्हाला कुठल्या क्षेत्रात जायचे। मी अपेक्षा ठेवतो। पुन्हा एकदा मित्र सांगतो का आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, कारण वेगवेगळे अपडेट तुम्हाला देणार आहे। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सर्वांनी पुन्हा एकदा सांगतो करिअर तुम्ही चांगलं चॉईस करा, चांगली फील्ड करा, कोणाच्या दबावामध्ये येऊ नका, स्वतःला काय आवडतं काय करायचं कुठलं फोकस करायचे हे चॉईस करा आणि चांगलं आयुष्य घडवा। तर भेटूया।